हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या चॅनलवरती. मित्रांनो, अद्वैत आणि ही जी मितालीची स्टोरी जी आहे ना, ती ही आता लवकरात लवकर संपणार आहे आणि स्टोरीचाही शेवट हा गोडच होणार आहे. तर पाहूयात. अगं, रात्री एकदा शिवानीला भेटू देईल एवढी रिश्वत दिली की अख्खी हातभर मेहंदी काढून घेईल अन्वय. कावेरी तू पण ना. त्यानंतर मिताली, कावेरी, निशा सगळ्यांनी त्यांच्या हातावर मेहंदी काढून घेतली. आता हातावर मेहंदी काढल्यानंतर जेवायचं कसं, त्यामुळे आपापल्या प्राणप्रिय बायकांना जेव घालण्याची जबाबदारी सगळ्या नवरे मंडळीवर आलेली. जयंत, अरे किती हळू भरवतोस तू, भूक लागली आहे मला, 2 जीवांची आहे मी. हो ग माझी आई, हे घे. आणि मगाशी नको करू म्हटलं तरी एवढी धावपळ करत होतीस, तेव्हा नाही सुचलं हे 2 जीवांची आहे वगैरे. उद्यापासून फक्त एका ठिकाणी बसून राहायचं. जयंतने जरा दटवलंच तिला. अगदी बरोबर बोलतो आहेस तू, जरा म्हणून आराम नसतो करायचा या पोरीला. उद्या फक्त त्या जागेवर बसून सगळं बघायचं. जया ही त्याला सामील झाली आणि जरा वेळाने सुधा मावशीसुद्धा. अरे यार, असं नका करू ना, उद्या तर हळद आहे, म्हणूनच सांगत आहे तो तुला. कावेरी, सगळे रिपोर्ट नॉर्मल असले तरी काळजी घ्यायला हवी ना. थोडेफार ठीक आहे, पण तू जर जास्तच दगदग करते आहेस. उद्या दिवसभर आराम कर, म्हणजे संध्याकाळी हळदीला जरा मज्जा करता येईल. निशा घ्या, आता सोनारानेच कान टोचले. कळतंय काय म्हणते मी ते, सुधा मावशी म्हणतायत. अरे बापरे, एवढे प्रेमाने भरवशील तिला तर तुझ्या प्रेमानेच पोट भरेल, जेवायची गरज पडणारही नाही. अद्वैत खूप प्रेमाने मितालीला एक एक घास भरवत होता, म्हणून अथर्व त्या दोघांना बघून म्हणाला, सगळे बघत आहेत, असे नको करू वगैरे तिचं समजावून सांगणं सुरू होतं. त्याला पण तो काही केल्या थांबत नव्हता. अद्वैत प्लीज ना, सगळे बघता आहेत, काय विचार करतील, तुमचं चालू द्या, आम्ही काही विचार करत नाही. नितेश म्हणाला, तू असं करणार असेल तर मी सांगते आईंना, त्या भरवतील मला. मिताली त्या सगळ्यांना म्हणते, नाही तर इथे बरं ठीक आहे. त्याने मग गुपचूप ताटातला डाळ भात तिला खाऊ घातला आणि त्याच नंतर, आता इथे शिवानी, तुझ्या हातावरची मेहंदी कसली गोड दिसते ग. नितेश, फोटो काढून जरा अन्वयला पाठव रे. निशा म्हणते, तुम्ही पोरीसुद्धा ना, एकाच घरात राहून बिचाऱ्याला भेटूसुद्धा देत नाहीत आहात. कधीच त्याला त्या रूममध्ये डांबून ठेवलेलं आहे. साधना म्हणतात, अहो काकू, उद्यापासून दोघांना पाहायचंच आहे की एकमेकांना. हा विरह त्यांच्या मिलनाचा आनंद द्विगुणित करेल. कावेरी म्हणाली आणि शिवानी नेहमीप्रमाणे लाजली. अन्वय जरा रुसलाच होता. सगळ्यांनी मिळून खूप मज्जा केली, त्याची पण शेवटी त्याला येऊ दिलं रूमच्या बाहेर. आणि बस, शिवानीने एकदा प्रेमाने त्याच्याकडे बघत आपल्या हाताची मेहंदी त्याला दाखवली आणि त्याचा राग छूमंतर झाला. आज अन्वय आणि शिवानीची हळद होती. कावेरीला कंपल्सरी दिवसभर आराम करायला सांगितलेलं आणि त्यामुळे थोडीशी हळद खेळायची मुभा मिळाली तिला. आधीच सुंदर असणारी शिवानी हळद लागल्याने तिचं रूप आणखीनच खुलून दिसत होतं. हळद लागताना अन्वयची प्रेमाने भरवलेली नजर तिच्या अंगावर शहारा आणत होती. सगळे हळद खेळण्यात गुंग असताना त्याने उठून तिच्या जवळ जात आपल्या गालाची हळद तिच्या गालाला घासली. तिचं लक्षच नव्हतं, पण ध्यानात आल्यावर रोमांच उभे राहिले होते अंगावर. बस, आणखीन 24 तास आणि नंतर आपण कायम अन्वयचे होणार, हा विचार प्रेमाचा नवा बहर फुलवत होता तिच्या मनात. हळदीचा कार्यक्रम अगदी छान पार पडला. आज फायनली शिवानीची प्रतीक्षा संपणार होती आणि अन्वय कायमचा तिचा होणार होता. त्याचनंतर मात्र कुंकुमाच्या रंगाचा शालू, लांब सडक केसांची सागरवेणी,
त्यावरचे मोगऱ्याचे गजरे, चेहऱ्यावर सुंदरसा मेकअप, डोक्यावर मुंडावळ्या, नव्या नवरीच्या रूपात शिवानी अगदी लोभस दिसत होती. आणि अन्वयचं तर काही विचारायलाच नको. पिस्ता कलरच्या शेरवानीत राजबिंडा दिसत होता तो. मंगल वातावरणात मंत्रोच्चारांच्या मंगलमय शब्दांनी, देवा ब्राह्मणांच्या आणि थोरा मोठ्यांच्या सानिध्यात शिवानी आणि अन्वयचं लग्न पार पडलं. आणि शिवानी नायर ही सौभाग्यवती शिवानी अन्वय देसाई झाली. मितालीने अण्णांना दिलेलं वचन पूर्ण झालं. ज्या देव माणसामुळे तिच्या आयुष्याची नाव काठाला लागली, त्या माणसाच्या आयुष्यात शिवानीच्या रूपाने त्याला कायम साथ मिळाली. देणाऱ्या सहचारिणीस आगमन झालं आणि एका सुखी संसाराची सुरुवात झाली. अन्वयचं आणि शिवानीचं लग्न अगदी व्यवस्थित पार पडलं. शिवानी त्याची बायको, प्रधानांची सून म्हणून अन्वयच्या घरात गृहप्रवेश झाला. लग्नाप्रमाणे लग्नानंतरचेही सगळे कार्यक्रम हसत खेळत पार पडले. एक मुलगी घरातून सासरी गेली आणि दुसरी मुलीसारखा सुनेचं शिवानीचं घरात आगमन झालं म्हणून सुधा मावशीसुद्धा खूप खुश होत्या. लग्नानंतरचे कार्यक्रम आटोपल्यावर जयाही बेंगळूरला निघून गेल्या. अन्वयच्या रूपाने सोन्यासारखा शिवानीला आयुष्यभर जपणारा जावई मिळाला होता त्यांना. अन्वय आणि शिवानी नाही म्हणत असतानाही मिताली आणि अद्वैतने कामाची सगळी जबाबदारी स्वतःवर घेत त्या दोघांनाही 10 दिवसांसाठी बाहेर फिरायला पाठवलं, हनीमूनला. त्यावेळी सुधा मावशी पण 10 दिवस जयासोबत बेंगळूरला राहायला गेल्या. अथर्वचं USA जाणं थोडं लांबलं, त्यामुळे त्यालाही अन्वय आणि शिवानीचं लग्न अटेंड करता आलं. लग्नानंतर 3 दिवसांनीच तोही USA गेला. यावेळी त्याला सोडायला त्याचा सगळा मित्रपरिवार एअरपोर्टवर हजर होता. यावेळी एकट्या जातो आहे, पण नेक्स्ट टाईम जाताना तुझ्या हातात हात घालून उभी असणारी कोणीतरी असेल बाजूला, कावेरी त्याला म्हणाली. दर आठवड्याला किमान तुला एखाद्या मुलीचा बायोडाटा पाठवू आम्ही. अर्थात पहिले आम्ही सिलेक्ट करू आणि मग तुझ्यापर्यंत पोहोचेल, निशा म्हणतो. मिताली आणि कावेरी त्याला तिथल्या कुठल्याच गोऱ्या मुलीच्या प्रेमात पडायचं नाही म्हणून सूचना देत होत्या. त्याने अगदी हात जोडले दोघींसमोर. अद्वैत आणि मितालीला एकत्र पाहून तो खूप खुश होता. फायनली त्याची जीवाभावाची मैत्रीण आणि जीवाभावाचा मित्र एक झालेले. जितूच्या बहिणीला त्याने ताई म्हटलं आणि ते नातं निभावलंही. सख्या भावाने केलेला विश्वासघात आणि होणाऱ्या नवऱ्याने दिलेला धोका. खरं तर पूर्णतः खचली होती ती, पण अथर्वने अद्वैत आणि मितालीच्या मदतीने तिला सावरलं. तिच्यासाठी मुंबईत एक फ्लॅट घेतला आणि तिला एका चांगल्या ठिकाणी नोकरी लावून दिली. ज्यांच्यासोबत आपला भाऊ इतका वाईट वागला, त्या लोकांनी केलेली मदत पाहून ती भारावून गेली. केतकी आणि तिच्या आईसोबत कायमची USA सेटल झाली. अद्वैतने खूप मदत केली त्या दोघांनाही. केतकीच्या मनात असले नसले मळब दूर झालं आणि अद्वैतच्या रूपात एक चांगला मित्र आणि मितालीच्या रूपात एक चांगली मैत्रीण मिळाली तिला. वसंत देशमुख सोबत त्या दोघींनीही आयुष्यभरासाठी संबंध तोडले. तिच्या वडिलांनी केलेल्या कर्माची शिक्षा तिच्या आईला किंवा केतकीला अजिबात नाही दिली. अद्वैत किंवा मितालीने दोघींसाठीही देसाईंनी मदतीचा हात नेहमीच पुढे केला. वसंत देशमुखवर बऱ्याच केसेस लागल्या होत्या. त्याच्यासोबत काम केलेल्या मोठ्या लोकांनी त्याला वाचवायचा खूप प्रयत्न केला, पण आभाळा एवढं पाप झाकण्यासाठी त्याचे प्रयत्न कमी पडले. किमान 10 वर्षाची शिक्षा होणं निश्चित होतं त्याला. समोरचे दिवस पटापट सरत होते. अन्वय आणि शिवानीचा खुलासा संसार, सुखाचा संसार सुरू झाला. शिवानीनेही ऑफिस जॉईन केलं.
बेंगळूरच्या ब्रांचचं काम ती इथूनच पाहत होती. आधी कमी बोलणारी शिवानी लग्नानंतर बरीच खुली होती. मितालीने आज अन्वय, शिवानी, कावेरी आणि जयंत या चौघांनाही जेवायला बोलावलं. शिवानी, अन्वय कुठे आहे? शिवानीला एकटीच आत आलेली पाहून मितालीने विचारलं. मी कुठे जाणार? तुम्ही सगळ्यांनी हिच्या पदरासोबत बांधलं आहे मला. आता ही जिथे मी तिथे, मागून येत अन्वय म्हणाला. हो बस, हे असं बोलतच जिंकायचं. मला तर वाटलं ना ताई, तो लॅपटॉप आणि त्या फाईल्स माझ्या सवती झाल्या आहेत, शिवानी म्हणाली आणि मितालीने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं. नुसतं लाजून उत्तर देणारी शिवानी इतकं वाक्य बोलायला लागली होती. काय रे, एवढी गोड बायको असताना ऑफिसमध्ये बरं करमतं तुला? कावेरी मुद्दामूनच मस्करी करत होती. बायको ऑफिसमध्येही सोबत असते त्याची, जयंत म्हणतो. म्हणून तर मग अति होतं ना, शिवानी जरा रागातच म्हणाली. आधीच अन्वयने ऑफिसमधून यायला उशीर केल्याने त्यांना मितालीकडे यायलाही उशीर झाला होता. बापरे, ही आपली शिवानी आहे ना? कावेरीने तोंडावर हात ठेवत विचारलं. हो, आपली शिवानी आहे. लग्न झाल्यावर शेळी शेरणी होते म्हणायला होता ना. हा, तेच खरं आहे. त्यावर शिवानीने फटका मारला त्याला. बघ, आधी डोळे चालून लाजायची, आता हात चालतात मारायला हिचे, अन्वय म्हणाला. आणि त्यावर सगळेच हसले. माधव यांनी आता आपला जास्तीत जास्त वेळ साधना, अनिका आणि अप्पांच्या नावावर केलेला. आयुष्यात राहिलेल्या गोष्टी पूर्ण करायच्या होत्या त्यांना. अप्पांसाठी तर सगळं बोनस होतं. विचार आणि वागणं बदललेला मुलगा, नाचून पतवंड नातवाच्या चेहऱ्यावर परतलेला आनंद आणि साधनाच्या चेहऱ्यावरचं समाधान, ही सगळी कारणं होती त्यांच्या परमसुखाची. अनु, पाण्यात नको ना जाऊ बाळा, स्विमिंग टँकमधलं पाणी किती गार आहे. मम्मा, मला डॅड स्विमिंग शिकवणार आहे आणि हे हॉट वॉटर आहे मम्मा. तिने अद्वैतकडे पाहून थम्सअप केलं. तू पण अद्वैत, कशाला नसते प्रॉमिस करतो तिला. परीक्षा आहे तोंडावर, सर्दी झाली म्हणजे? हॉट वॉटर म्हणे, काही सर्दी वगैरे होत नाही. स्ट्रॉंग डॅडची स्ट्रॉंग गर्ल. अद्वैतने अनिकाला टाळी दिली. दोघांनीही तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि स्विमिंग टँकमध्ये उतरले. मिताली बडबडतच आत आली. काय ग मिताली, काय झालं? एवढी वैतागलेली का दिसतेस? साधना विचारते. बघा ना हो आई, जरा थंड पाणी सहन होत नाही दोघांनाही, बापलेकांना. पण हाऊस पहा केवढी. काय तर म्हणे स्विमिंग शिकायची आहे. तू शांत हो, नको चिडचिड करू, मी बघते, असं म्हणत साधना बघायला जातात. तेवढ्यात अद्वैत आणि अनिका दोघेही आत आले. भिजलेले अंग आणि भिजलेले केस दोघांनी एकसाथ शिंकायला सुरुवात केली. बघितलं आई, स्ट्रॉंग डॅड आणि स्ट्रॉंग गर्ल, मिताली म्हणते. त्यावर अद्वैत आणि अनिकाने गरीब चेहरा करून पाहिलं तिच्याकडे. मितालीने ताबडतोब अनिकाचे कपडे चेंज करून दिले आणि केस कोरडे करायला घेतले. चला आता, आजी छान सूप करून देणार अनिकाला, म्हणजे सर्दी चूमंतर होणार. साधना अनिकासोबत बोलतच होत्या की तेवढ्यात वरतून अद्वैतचा आवाज आला. मिताली, जरा वर ये ना, काम आहे. पोरीचे केस पुसलेत, आता तिच्या बापाचे केस पुसायला बोलवतोय तुला. साधना हसल्या आणि म्हणाल्या, असं काही नाही. तीही लाजली त्यांच्या बोलण्यावर. तेवढ्यात तो परत ओरडला. साधनांनी तिला नजरेनेच जा म्हटलं आणि ती हसतच पायऱ्या चढून वरती आली. अनु, काय रे, किती लहान मुलांसारखा ओरडतोयस? तिने टॉवेल घेऊन त्याचे केस पुसायला सुरुवात केली. आणि टी शर्ट घाल, सर्दी होईल. जरा वेळात काढायचाच होता तर घालायचा कशाला म्हणून नाही घातला. म्हणजे? मिताली त्याला विचारते.
थांब सांगतो, म्हणत त्याने हाताला धरून तिला जवळ ओढलं. तर ते थेट त्याच्या इथे मांडीजवळ आली. काय आहे हे? याला प्रेम म्हणतात. तो तिच्या गालावरून अंगठा आणि मानेवरून ओठ फिरवत म्हणाला. अनु, प्लीज थांब ना. त्याच्या स्पर्शाने हरून चाललेली कसबस तिच्या तोंडून बाहेर पडलं. तुला खरंच मी थांबायला हवं का? तसं नाही, पण आत्ता नको. पण मला तर आत्ताच हवं आहे. अद्वैत मितालीला बोलतो. अनिका येईल, मिताली म्हणते. ती तासभर तरी येणार नाही, तो तिला डोळा मारत म्हणाला. तिने त्याला छातीवर मारलं, पण त्याने तिला उचलून घेत बेडवर नेलं आणि खरंच तासभर कोणीच डिस्टर्ब केलं नाही त्यांना. आणि त्यानंतर मात्र कावेरीचा 9वा महिना लागलेला. तिच्या सासूबाई 3 महिन्यांपूर्वीच आजाराने दगावल्या आणि आईही थकलेली आजारी असायची. पण चांगल्या माणसांना आपल्या माणसांची कमी नसते. सुधा मावशींनी आईसारखा धीर तिला दिला आणि जपलंसुद्धा. आणि त्यानंतर अद्वैत, मी हॉस्पिटलला चालली आहे. जयंतचा फोन आलेला. कावेरीला ॲडमिट केलं आहे, मिताली बॅग भरत भरत म्हणाली. आणि त्यानंतर, हो का, मी पण येतोय सोबत, अद्वैत म्हणतो. अरे वेळ लागेल तिकडे. असू देत, माझी साली आहे बाबा ती, माझं कर्तव्य आहे, तो हसून म्हणाला. साधनांनी सगळ्या आवश्यक वस्तू पॅक करून मितालीजवळ आणून दिल्यात. मिताली आणि अद्वैत हॉस्पिटलला जायला निघाले. आणि त्यानंतर, मी पण येऊ का गं मिताली? आई नको, तुम्ही थांबा घरी. आपणही बरं नाही आणि काही लागलं तर मी कळवते तुम्हाला. शिवाय शिवानी अनिकाला आणून सोडेल. दुपारपर्यंत अन्वय आले की. बरं ठीक आहे, काय झालं तर ते फोन कर मला. अद्वैत आणि मिताली दोघंही हॉस्पिटलकडे निघाले होते. आज कावेरीला तातडीने ॲडमिट केलं होतं आणि तीच निशा ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती तिथंच सगळा उपचार सुरू होता. म्हणून सगळं घरच्यांसारखंच वातावरण होतं. जयंत अजिंक्यच्या जन्माच्या वेळी जसा अस्वस्थ आणि चिंतेत होता, तसाच आज पुन्हा कावेरीसाठी बेचैन दिसत होता. डॉक्टरांनी कावेरीला आत घेतलं. निशा, अजून किती वेळ लागेल? कावेरीचा त्रास बघून जयंतनं काळजीत विचारलं. जयंत, शांत हो, सगळं व्यवस्थित होईल, निशा त्याला धीर देत म्हणाली. इकडे अजिंक्य मात्र त्याच्या बालिश प्रश्नांनी जयंतला हैराण करत होता. बाळ कधी येणार? आई का ओरडते आहे? बाळ आईला दुखवते का? त्याच्या या निरागस प्रश्नांवर रागही येत नव्हता आणि हसूही येत नव्हतं. जयंतने त्याला जवळ घेतलं आणि प्रेमाने समजावत राहिला. थोड्याच वेळात एका बाळाच्या गोड रडण्याचा आवाज आला. कावेरीने एका सुंदर गोड मुलीला जन्म दिला होता. जयंतच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. निशा, मिताली, अद्वैत आणि सगळ्यांनीच त्यांचा मनापासून अभिनंदन केलं. सुधा मावशीही तिथंच होत्या. कावेरी, कशी आहेस? जयंतनं निशाकडे विचारलं. ठीक आहे, थोड्या वेळात सगळे भेटू शकता, निशा म्हणाली. इकडे मिताली मात्र अद्वैतकडे पाहत होती. लहान बाळाकडे पाहताना त्याच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव तिनं टिपले. त्यांच्या नजरा जुळल्या आणि दोघांच्या मनात एकच विचार. अनिकाला असं लहानपणी जवळ घेणं आपण किती मिस केलं आणि पुन्हा हे क्षण आपल्या आयुष्यात येतील का? हाच प्रश्न त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. त्या दिवशी मितालीचं लग्नानंतरचा पहिला वाढदिवस होता. माधव आणि साधनानं तिच्यासाठी एक खास सरप्राईज ठेवलं होतं. अद्वैत, अनिका,
काय रे असं डोळ्याला पट्टी बांधून कुठं नेताय मला? अगदी लहान मुलीसारखं वाटतंय, मिताली गोड हसतच म्हणाली. अगं समज की तू आजही आमच्यासाठी तशीच आहेस आणि एक मुलीची आई असूनही आम्हाला तू लहानच वाटतेस. आजोबा हसून म्हणाले. अखेर सगळ्यांनी तिला बंगल्याच्या वरच्या मजल्यावर एका रूमसमोर उभं केलं. ती रूम त्यांच्या बेडरूम शेजारी होती. मागचे 3 दिवस मिताली ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेली होती आणि त्या दरम्यान माधव आणि साधनानं तिच्यासाठी खास गिफ्ट तयार केलं होतं. दरवाजा उघडून आत गेल्यावर मितालीचा आश्चर्याने श्वास रोखला. संपूर्ण रूम तिच्या गाण्याच्या रियाजासाठी सजवलेली होती. तंबोरा, तिची आवडती पेटी, सगळं व्यवस्थित ठेवलेलं. हे सगळं डोळ्यात पाणी घेऊन ती बोलली. आईबाबांचं सरप्राईज आहे ग तुझ्यासाठी, अद्वैत म्हणाला. आजवर आम्हाला फक्त सुनेच्या हातचं जेवण लागायचं, पण आता सुनेच्या हातचं गोड गळ्यातलं गाणं ऐकायचंय, आजोबांनी मिश्किलपणे सांगितलं. माधव आणि साधनाही तिथं आले. आई बाबा थँक्यू सो मच, मिताली आनंदून म्हणाली. आवडलं तुला? साधनाने विचारलं. खूप खूप जास्त, मितालीचं उत्तर. मग आता इथून पुढे गाण्याची आवड पुन्हा जोपास. इतका गोड गळा असताना गाणं न करणं म्हणजे आमच्यावर अन्याय आहे, माधव हसून म्हणाले. कधी काळी गाण्याच्या प्रेमात असलेल्या मितालीनं अनेक प्रसंगामुळे आपली आवड हरवली होती, पण आता ती पुन्हा आपल्या कलेला जागा देणार होती. 2.5 वर्ष कसं सरलं कळलंच नाही. अनिका थोडी मोठी झाली होती. अन्वय आणि शिवानीने देखील एका गोड मुलीला जन्म दिला. तिचं नाव ओवी ठेवलं. निशा, कावेरी आणि मिताली यांनी मिळून अखेर अथर्वसाठी त्याची अक्षरा शोधून काढली. सगळे आपापल्या आयुष्यात बिझी झाले, तरी महिन्यातून एकदा एकमेकांना भेटणं ठरलेलंच असायचं. अडचणीत असताना एकमेकांच्या मदतीला धावून जायचं. आज एका नवीन कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. गरीब आणि गरजू लोकांसाठी, महाग उपचार न परवडणाऱ्यांसाठी हे हॉस्पिटल उभं राहिलं होतं. उद्घाटनानंतर संध्याकाळी सगळे मिताली आणि अद्वैतकडे जेवायला जमले. मिताली, तू आता गुपचूप एका जागी बस. 9वा महिना सुरू आहे. सकाळपासून किती पळापळ करतेस, साधना प्रेमानं बोलली. आई, मी ना हात टेकलेत हिच्यासमोर. काही बोललं की मॅडमला रुसवा, नाही तर पाणी. मला तर बोलतानाही जपावं लागतं, अद्वैत हसत म्हणाला. बाळपणात असंच होतं रे, पण मिताली जरा जप स्वतःला, कावेरी म्हणाली. हो ना, सगळ्या गोष्टी स्वतःलाच करायच्या. जरा ऐक तू, अन्वयही हसून टोकलं. अरे किती काळजी करता तुम्ही सगळे. सगळे सोबत असताना काही होणार नाही मला, मिताली हसून म्हणाली. तेवढ्यात अनिका धावत आली आणि मितालीच्या पोटावर हात ठेवून म्हणाली. आय लव्ह यू माय स्वीट बेबी ब्रदर. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि घरभर प्रेमाचा गोडसर स्पर्श पसरला. तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला जवळ घेतलं. 1 मिनिट, तुला कसं माहिती की आतमध्ये बेबी बॉय आहे म्हणून, कावेरीने कुतूहलाने विचारलं. सोपं आहे मावशी. आधी अजिंक्य झाला, मग तुला बेबी गर्ल झाली, म्हणजेच आरुषी झाली. आता मी मुलगी आहे म्हणजे मम्माला एक बेबी बॉयच होणार ना. एक मुलगी एक मुलगा, देवबाप्पा असंच देतो, हो ना गाजी. तिचं लॉजिक ऐकून सगळ्यांना हसू आलं. हसता हसताच मितालीच्या पोटात दुखायला लागलं. तिने पोटावर हात ठेवला तसा अद्वैत ताबडतोब तिच्या जवळ गेला. मिताली, काय होतंय? त्रास होतोय का? चल आपण डॉक्टरकडे जाऊया. तो अगदी घाईत आणि पॅनिक झाला होता. तेवढ्यात निशा आणि नितेशही आले. अगदी वेळेवर आलीस बघ. मला वाटतं हिला ॲडमिट करावं लागेल.
कावेरी म्हणाली. निशाने तिला तपासलं. तिला कळा सुरू झाल्या होत्या. अद्वैतने ताबडतोब गाडी काढली आणि मितालीला उचलून गाडीत ठेवलं. सगळे हॉस्पिटलकडे धावले. मितालीच्या कळा हळूहळू वाढत होत्या. जरा वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचले. पूर्ण रस्त्यात मितालीपेक्षा जास्त अद्वैत पॅनिक झालेला. तिच्या वेदना पाहवत नव्हत्या त्याला. अनिकाच्या वेळची सगळी आठवण त्याला येत होती. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावरही तो तिच्या केसांवरून हात फिरवत होता. तिच्यापेक्षा जास्त धीर तुला हवाय. नितेश त्यांचं हाल पाहून म्हणाला. अद्वैतचे डोळे पाणावले होते. मितालीच्या कळा वाढायला लागल्या आणि तिला दुसऱ्या रूममध्ये हलवलं. अद्वैत बाहेर अस्वस्थपणे इकडे तिकडे फिरत होता. साधनांनी समोर ठेवलेल्या गणपतीला नमस्कार केला आणि अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. अद्वैतने पुढे होत आईला मिठी मारली. घरी अनिका, आप्पा, आजोबा आणि आजी थांबले होते. थोड्या वेळात निशा बाहेर आली. कॉंग्रॅच्युलेशन्स, मुलगी झाली आहे. नर्सने ते छोटंसं कापडात गुंडाळलेलं बाळ अद्वैतच्या हातात दिलं. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्याने साधनाकडे पाहिलं. अनिकाच्या वेळी सगळं मिस केल्याचं दुःख आठवलं. मिताली कशी आहेस? त्याने ताबडतोब विचारलं. ठीक आहे, थकली आहे. थोड्या वेळात दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करू, मग भेटता येईल. हॅलो शिवानी, मितालीला मुलगीच झाली. खरंच अन्वय? हो, अगदी अनिकासारखीच गोड आहे. ओवी लहान असल्यामुळे त्याने शिवानीला घरी पाठवलं होतं आणि तो स्वतः हॉस्पिटलमध्ये होता. मला तर वाटतं कधी येऊन तिला भेटू. उद्या सकाळी तुला आणि मावशीला घेऊन येतो. ओवी झोपली का? हो, पण तुम्ही नव्हता म्हणून खूप वेळ रडली. कसं बसं झोपवलं. तुम्ही नाही हे तिला कसं कळतं देव जाणे. ठीक आहे, झोप तू, मी पोहोचतो जरा वेळात. काही वेळाने मितालीला स्पेशल रूममध्ये हलवलं. अद्वैतने तिच्या केसांवरून हात फिरवला तशी तिने डोळे उघडले. थकलेली असली तरी चेहऱ्यावर समाधान. दुसऱ्यांदा मातृत्वाचा आनंद आणि यावेळी अद्वैतचा आनंदही द्विगुणित. अनिका कुठे आहे? तिने हळूच विचारलं. बाबांजवळ आहे. उद्या सकाळी येईल. तेवढ्यात साधना छोटं बाळ घेऊन आल्या आणि मितालीच्या शेजारी ठेवलं. त्यांनी मायेने मितालीच्या केसांवरून हात फिरवला. थँक्यू बेटा. तुला कल्पनाही नाही तू किती मोठा आनंद पुन्हा पदरात घातलास. त्यावर मिताली मंद हसली. अद्वैतने बाळाला जवळ घेतलं. माय प्रिन्सेस. मैत्री. अद्वैतवरून अनिका आणि मितालीवरून मैत्री. दुसऱ्या दिवशी सकाळी मितालीला अनिकाच्या हसण्याने जाग आली. अनिका अद्वैतच्या मांडीत बसून त्या छोट्याशा बाळाचं कौतुक करत होती. मम्मा, माझी छोटी सिस्टर. आय एम सो हॅपी मम्मा. तिने मितालीच्या गळ्यात हात टाकून मिठी मारली. अद्वैत मैत्रीला हातात घेऊन उभा होता. आजोबा, साधना, माधव सगळेच रूममध्ये आले. त्या चौघांजवळ आता कुठलं दुःख नव्हतं, संकट नव्हतं. मिताली आणि अद्वैतच्या आयुष्यात आता फक्त सुख होतं. बघता बघता समोरची 7-8 वर्ष झरझर सरून गेली, अगदी वाऱ्याच्या वेगाने. सरत्या वेळेसोबत खूप गोष्टी बदलल्या होत्या, पण सगळ्या सकारात्मकच होत्या. आणि त्या वेळेसोबतच अद्वैत आणि मितालीचं नातं अधिकाधिक घट्ट होत गेलं. अद्वैत, साधना, माधव, आजोबा या सगळ्यांच्या प्रेमाने आणि मायेने भूतकाळातल्या जखमांचं नाही तर त्यांच्या व्रणांचंही पूर्णपणे हळूहळू स्मरण हरवलं. वय जसं जसं पुढं सरकत होतं तसं तसं शरीरही साथ सोडायला लागलं होतं. माधव आता थकले होते. पूर्वीसारखी ऑफिसची दगदग आता नाही झेपायची. त्यामुळे ऑफिसचा संपूर्ण भार
अद्वैत आणि मितालीवर आला होता. प्रधान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं काम दोघंही तेवढ्याच जबाबदारीने सांभाळत होते. मितालीला 2दा बिझनेस वुमन ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला आणि त्यावेळी अद्वैतच्या डोळ्यातला अभिमान ओसंडून वाहत होता. व्यवसायाच्या बाबतीत माधव यांचा कल मितालीकडे जास्त होता. तिने कितीही नाही म्हटलं तरी तिच्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जायचा नाही. अद्वैतला याचा नेहमीच अभिमान वाटायचा. साधनांनाही आता पहिल्यासारखी धावपळ झेपायची नाही. मितालीने त्यांची तब्येत दुखणी, औषधं, जेवणाची पथ्य, वेळच्या वेळी चेकअप या सगळ्यांचं जातीने लक्ष ठेवायचं ठरवलं होतं. अगदी आवडीने. घरात कितीही नोकर चाकर असले तरीही सकाळचा नाश्ता आजही मितालीच्या हातचा असायचा. 85 वर्षांचे झालेले आजोबा अजूनही त्यांच्या लाडक्या मितालीच्या हातचं लागायचं सकाळी. एवढ्या वयातही त्यांच्यातली पॉझिटिव्हिटी काहीच कमी झाली नव्हती. एवढ्या प्रेम करणाऱ्या माणसांचं सानिध्य असताना माणसाला जगण्याचा नवा उत्साह मिळतोच. आणि त्यात आता त्यांच्या आयुष्यात होते ते 2 नवीन ऊर्जा, अनिका आणि मैत्री. लहानपणात आजी आजोबांसोबत राहणं म्हणजे दुधात साखर, आणि इथे तर पणजोबा देखील होते. सगळं डबल मिळायला भाग्य लागतं आयुष्यात. अनिका आणि मैत्री खरंच नशिबान होत्या. अद्वैतने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की त्याचं आयुष्य इतकं सुंदर असेल. मितालीच्या जाण्याने पसरलेला अंधार तिच्या परत येण्याने दूर झाला. अनिका आणि मैत्रीमुळे त्याचं संपूर्ण आयुष्य नव्या दिव्यांनी उजळून निघालं. तो नेहमी स्वतःला अन्वयचा आणि अण्णांचा ऋणी मानायचा. मितालीने त्याच्याबरोबर बिझनेसच्या निमित्ताने किंवा फिरायला बाहेर पडून त्याला जगायचं कसं ते शिकवलं.